ओम साईराम. नमस्कार सर्वांना. मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन एक व्हिडिओमध्ये. आज आहे वार शनिवार. सकाळचे ना 11:30 वाजलेत. घरात जराशी धावपळ चालली कारण की आज आहे गणेश चतुर्थी. बाप्पांना घरी आणायचं आहे आणि मुहूर्त आहे ना सकाळी ना 11:30 ते 1:30च्या दरम्यान 2 तासाचा शुभ मुहूर्त आहे. त्यावेळेत बाप्पांना घरी आणायचं आहे. नंतर आजतोच मुहूर्त पण एकदम शुभ मुहूर्त 2 तासच आहे. त्यामुळे आता जराशी लगबग चालली आहे. भरपूर दिवसानंतर व्हिडिओ शूट करते. हॉलमध्येच आम्हाला बाप्पांना बसवायचं होतं पण म्हटलं इकडे ही जागा आहे. हा पण आपला हॉलच होता आधीचा, पाहू शकता. हा मुलांचं काय चाललंय. मी आत्ता गावातून आली. सकाळपासून भरपूर अशी धावपळ चालली. थोडीशी तब्येत पण खराब आहे सर्दीमुळे. सर्दी खोकला आहे. इकडं मुलं बसलेत. इथं डेकोरेशनचं विराज दिवे साफ करतोय. दिवे धुतलेत, ओले थोडेसे, त्यामुळे त्याला आहे ना कपड्याने पुसून घेतोय जेणेकरून डाग नको पडायला. आणि इथं आता जस्ट मी गावातून डेकोरेशनचं सामान आणलं व गणपती बाप्पांना पण आणायचं आहे. मूर्ती बुक केलेली आहे. थोड्या वेळाने आणणार. पाऊस चालू आहे बाहेर. येतोय जातोय पाऊस. भरपूर पाऊस आहे. आता इथं पाहू शकता बरंचसं डेकोरेशन झालं आहे माझं. आधी आपला हा हॉल होता. हॉल आता रिकामा झाला आहे कारण की पलीकडे आपण नवीन हॉल बनवून घेतला त्यामुळे हा पूर्ण रिकामा झाला आहे हॉल. इथं फक्त आपलं या साईडला फ्रीज ठेवलं आहे. किचनमधलं फ्रीज इकडं आणलं आहे. त्यानंतर व इकडं या साईडला मायक्रोवेव्ह व आपला देवारा इकडं आणला आहे मी, किचनमधला देवारा, जेणेकरून पूजा एकदम सोपी होईल. देवा पण आज आंघोळ झाली. देवांना मंदिरात नाही मांडलं अजून, तेही करायचं आहे मला. हो बाजूला करून द्या आपल्याला. या अशा प्रकारे ग्रास आहे ना इथं दिली ठोकून मी कारण की हा प्लाऊड आहे. त्याला ना नॉर्मली छोटा खेळासुद्धा बसतो लगेच. व हे काउंटर वर होतं. टी व्ही पलीकडे गेला. इथं होतं ते काउंटर, खाली घेतलं व त्यावर आहे ना या अशा प्रकारे मंदिर सेट करून घेतलं आहे जेणेकरून थोडीशी हाईट पण आहे. आपल्याला पूजा करायला पण एकदम सोयीस्कर होतं. व इथं ह्या अशी छान अशी बाप्पांची मूर्ती बसून जाईल. वेगळं पलीकड डेकोरेशन करण्यापेक्षा इथंच म्हटलं इथं एकदम छान वाटेल. व आपली घरातली देवांची पण पूजा होती सकाळी सकाळी व मग बाप्पांची पण आरती व पूजा संगत होऊन जाईल व आपल्या घरातल्या देवांनाही आरती मिळून जाईल. यासाठी आता चला राहिलेलं डेकोरेशन करून घेते मी. विराज सुचवणार मला काय काय डेकोरेशन कसं करायचं. झालं का? दिवे पुसले ना. चल मग आता बाकीचं घेऊ आवरून पटापटा. अजून स्वयंपाक पण करायचा मला. स्वयंपाक झालेला नाहीये माझा. साहेब गेलेत. आता आम्ही गावातून आलो. साहेब पण होते. आता साहेबांच्या कामानिमित्त बाहेर गेले. साहेबांना डेकोरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी येत नाही. त्यांनी आधी केलेलं नाही त्यामुळे त्यांना येत नाही. त्यांना फक्त ऑफिसचं काम, कागदपत्र काम हे सर्व जमतं. या सगळ्या गोष्टी मीच करते. बड्डेचे डेकोरेशन वगैरे मुलांचे मला जमतं त्यामुळे मीच करते. साहेबांना ह्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही आहे. चला आता आवरून घेते मी पटापटा. या इकडं पहा आमच्या मुलांचं काय चाललंय. देतात तोडून. विराज तोडशील, तुटून जातात ते नाजुके. नको करू. चल अजून स्वयंपाक करायचा मला. पटापटा घेते आवरून. जास्त काही असं मोठं डेकोरेशन नाही. आपलं मस्त मूर्ती सिलेक्ट केली आम्ही छान अशी छोटीशी. ह्या हाईटला येईल अशी 1 फुटाची मूर्ती. आणि घरात बसवण्यासाठी 1 फुटाच्या वर मूर्ती नसूनही म्हणतात असं. आता ज्याची त्याची पद्धत असते बसवण्याची. आम्हाला तरी वाटतं जास्त मोठी मूर्ती घरात बसू नये. 1 फुटाच्या आतली, 1 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती आम्ही बसवत नाही. त्यामुळे मागच्या वेळेस मूर्ती छोटी होती. यावेळेस थोडी मोठी सिलेक्ट केली. छान अशी मूर्ती सिलेक्ट केली. बाळ मानू नाराज आहे कारण की मानूला लागत होता छोटासा गणपती बाप्पा जो लहान बाळाच्या रूपात होता. हा लव आपण हा ईद असं देऊ लावून नाही का आतमध्ये जाते सगळं. चला आता पटापट घेते आपण. धर स्टँडला दे मोबाईल लावून. स्टँड आण जाय. कसं डेकोरेशन करते. मागचंही डेकोरेशन दाखवलं. ह्यावेळेस दुसरं वर्ष आहे गणपती बाप्पांना आपल्या घरात बोलवायचं. चला आवरून घेते पटापटा. ह्या बेडमध्ये पाय, इकडच्या बेडरूम मध्ये. आता आहे ना डबल घर झालंय त्यामुळे मुलांना पण काही वस्तू सापडायचं म्हणलं लवकर सांगता पण येत नाही. बस सापडणं थोडंसं फिरावं लागतं घरांमध्ये. आधी 1 रूम म्हणजे 1 BHKच होतं. 1 बेड. आता डबल झाले त्यामुळं थोडंसं. आणि इकडे चल
या शकत तुम्हाला सोडला रे बाय नाशी जाऊ तू दे ना दे इकडे टेप घेतो का आणला होता ना त्या याच्या पाय ना पॉलिशिंग करते हे दे आणि कातर दे पटापट आणला बरं हां ठीक आहे इथं पाहू शकता अशा प्रकारे मी डेकोरेशन केलेलं आहे. साधं सिंपल कमी साहित्यामध्ये छान असं डेकोरेशन. जास्त गजगज करण्यापेक्षा मला असं साधं सिंपलच आवडते. इथं मी चौक पण भरून घेतलाय तांदळाने स्वस्तिकनी व कलश वगैरे पण भरून घेतलाय. फक्त मांडून द्यायचा आहे. दिवे देखील तेल वगैरे वाती वगैरे व आपलं पूजेचं ताट देखील करून ठेवलंय कारण की कमी वेळ होता. दिवस भरपूर मोठा आहे अजून पण टाइम जो आहे तो फक्त 2 तासाचा आहे. घरातल्या गणपती बाप्पांना आणण्यासाठी 2 तासाचा जो महत्त्वाचा मुहूर्त आहे तो 11:30 ते 1:30 पर्यंतच होता. घरातल्या देवांची अशी प्रकारे पूजा झालेली आहे. अजून फुलं वगैरे आणणार आहेत. चला साहेब आणि मुलं गेलेत बाप्पांना आणायला आपल्या घरी. असं छोटंसं असं छान असं डेकोरेशन केलं. सर्व तयारी करून ठेवली मी. फक्त बाप्पांना आणायचं मस्त पूजा करून बसून द्यायचं. इकडं छान असं बाहेरही तोरण वगैरे लावलेत मी. त्या साईडला तोरण लावायचंय मला. लावते लगेच. आता साहेब येतील तोपर्यंत मी मोबाईल आहे ना स्टँडला आहे ना लावून ठेवते. इथं स्टँड ठेवलाय. चला पटकेस आवडते. ह्यावेळेस मी नाही गेले कारण की बरंच काम स्वयंपाकाचा टाईम आणि ते खूप कामच चाललंय अजून. चला आता गणपती दिसतो ना की आम्ही गणपतीत आलो आता. मांडीवर घ्यायचा विराज. उलटा कुठं उलटा नाही पलीकडून. थोडस पुढे यायचं. दादाचे पाय दे. हा पिळा लाव. जय बाप्पा दादाला जय बाप्पाला. उजव्या हाताने त्या हाताने तो हातात धर ना. थोडं मुटकं वाकव तू. मला करून नाही द्या.
ते ठेवा. पप्पाला पण लाव. लाव. तू नको ना धरू. दार बाई मग येऊ का? थोडस इकडे आहे ना. थांब थांब थांब. ओवळ उलट उलट हा तसं. ओवळ आता जेव्हा पण मी फोटो काढते इकडे पण माझ्या तुम्ही जवळ घे ए विराज. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. थांब 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 असं तुम्ही इकून या असं या साईडला रवी. तिकडे चल. गणपती बाप्पा. सोड. गणपतीची पूजा करून संध्याकाळचा टाइम झाला आहे 6 वाजले. तिकडं मस्त चहा ठेवते मी माझ्यासाठी. मुलांना दूध द्यायचं आहे. आज शनिवार असल्यामुळे आमच्या घरचा बाजार पण आलाय. इकडं साहेब बसले वेगवेगळं करतात ते बसल्या बसल्या. त्यांना दूध घ्यायचं आहे. पण आपले बाप्पा बसले छान असे. आता मोदक बनवायचे तुम्हाला कारण की दुपारी मोदक बनवले नाही. या तुम्ही पण सर्वजण चहा घ्यायला. मी चहा घेणार आहे. साहेबांना दूध देते आधी तापून साहेबांना मुलांना आणि मी चहा घेणार. जॉन जुली देखील बाहेर आहे. जुलीला पिल्लं झालेत. आज 8 दिवस झाले पिल्लांना पण दाखवते मी. आपले फॅमिलीचे न्यू मेंबर 3 मेंबर आलेत आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेत. आज गणपती बाप्पा पण येणार होते व शनिवार पण होता. बाजारात भरपूर अशी गर्दी होती नाही का साहेब? भरपूर गर्दी होती. सकाळी देखील इतकी गर्दी होती ना. महाग असणारच वातावरण तसे. 50 रुपयाची एवढी एवढी कोथिंबीर आहे. असो जेव्हा स्वस्त असते तेव्हा भरपूर येते. आता शेतकऱ्यांना पण परवडलं पाहिजे ना. त्यांचं माळवं ह्या वातावरणाने खराब होतं. त्यामुळे मग थोडीशी महाग असली तरी काय हरकत नाही. घेता आली तर घ्यायचं नाही तर असू दे नाही का. जेव्हा स्वस्त असते तेव्हा आपण मग भरपूर अशा कोथिंबीरच्या वड्या खातो.
काय करणार, त्यांनाही परवडलं पाहिजे ना शेतकऱ्यांना. चला आता दूध देते साहेबांना. मी लगेच स्वयंपाकाला लागणार आहे कारण की 6 वाजलेत आता. मुलं खेळतात ते बाहेर, त्यांना बोलून आणते व तुम्हाला जुलीची पिल्लं पण दाखवते. ताजे 2 टमाटे घेतलेत मी, जुलीला देते व जॉनला 1 देते. मस्त ताजे टोमॅटो आणलेत साहेबांनी. जास्त टोमॅटो टाकत नाही, दार लावून घेते. मच्छर खूप आहेत सध्या. दाखवते मी. असं बारदाना वगैरे झाकला जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये जाणार नाही. पिल्लं कुठं आहे जुली? तेव्हा पिल्लं कुठं? जुली पिल्लं कुठं आहे? आधी यांना टोमॅटो देते मी. टोमॅटो खायचं ना, खायचं. चला आता मी चहा घेते. चहा घेऊन झालाय. आता हे सर्व माळवं असं मला भरून ठेवायचं. साहेबांनी सगळं वेगवेगळं करून ठेवून दिलंय. व आता साहेब गेलेत गावात आमच्या जुन्या घरी, मुलांना घेऊन गेले तिकडं. आता स्वयंपाकाला लागते मी. स्वयंपाकात मी आज मटकीची भाजी, भात, चपात्या आणि मोदक एवढं बनवणार. वरण नाही बनवायचं, फक्त भात, मटकी, चपाती आणि मोदक करायचे. तळणीचे मोदक बनवणार आहे मी. चला आता पटके स्वयंपाकाला लागते. जास्त काही व्हिडिओ मोठा करत नाही, स्वयंपाक झाल्यावरच बोलते डायरेक्ट आता. कारण की पटके स्वयंपाक करून मोदकही करायचे त्यामुळे ना, व आरती पण करायची. आता वाजले 6:30. प्रसाद झाला पाहिजे. चला स्वयंपाक झालाय माझा. चला स्वयंपाक होत आला. आता चपात्या लाटून घेते. मोदक पण तयार झालेत. बाप्पाचा प्रसाद तयार झालाय. आता ना आरती करून घ्यायची, मग लगेच जेवण पण करून घेणार. मीठ करा मम्मी. 21 मोदक बनवले. 2 मोदक एक्स्ट्रा झाले, घरच्या जेवणाला होऊन जातील. आता हे आपले मोदक मम्मी मीठ का मध्ये आताच तळले व चपात्या करून घेऊ राहिले लगेच, म्हणजे मोदक पण गार होते. चला तुम्हाला आमचा गणपती बाप्पा दाखवते. गणपती बाप्पा गाणं म्हणाले सारे थांबा. पाय पडून मोदक जय बाप्पाचे पाय पाडायचे तिथं. लागलो होतं. चला बाप्पांची आरती झाली, मोदक खाल्ले, पण मिठाचं मोदक कोणाला लागलं तेच समजलं नाही. आणि अजून 5-6 मोदक आहेत, कदाचित त्याच्यात असू शकतं किंवा कोणाला तरी गेला असेल. पण इथं ज्यांनी खाल्लं त्यांना मोदक काय मिठाचा लागलेला नाही आहे. सगळे पाहत होते कोणाला मिठाचा मोदक लागतो. आता जेवण करायचं, स्वयंपाक झालेला, आता आरती झाली, मोदकही खाल्ले, आता जेवण करायचं आहे. चला आजचा व्हिडिओ इथंच करते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय सर्वांना. गुड नाईट.